गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। चला पोट भरलं म्हणलं का सुरेश? तिकडे चित्र होतं ते माहिती आहे. हां जेवण चित्र कोणी राहिलं का काही? हां चित्र ते तेवढंच उलटवलं ते नाही ते पुढचा पुढं बघा कुठं असं हिलिंग बघा जीवनमुक्ती राहिलं चित्रकोण चिंतनाचं झालं होतं. बस झालं ते जाऊ दुसरा विषय असेल. ज्ञानी और अज्ञानी का चिन्ह ते एकच आलं. हां अकर्तव्य और कर्तव्य. आता ज्ञानी ते अकर्तव्य त्याला कर्तव्य नाही. तृप्ती झाली जायची साधन सरायची अतिशय लेखी आत्मतुष्टी त्याची कर्म नाही. एक तृप्ती झाली तर ज्ञानी महात्म्याचं लक्षण. आणि अज्ञानाचं काय नित्य उठून या खावायचे चिंता हे तुम्ही स्वर्गात जाण्याकरता असं हे सोडून काय एवढं नाही. अज्ञान म्हणले की काय दुःखाचं आमंत्रण दुःखामध्ये पडतो. पण स्वार्थ हे का असतो? एक विनोद म्हणून सांगता म्हातारं मरायला टेकलं आणि त्या म्हाताऱ्याला त्याचा पोरग सात्विक होतं. त्याला वाटलं बाप आपले शेवटी आहे काहीतरी देवच नाव घेईल म्हणून त्याला एक पोत फाटली त्याला शिवायचं सांगायचं होतं त्याला त्या म्हाताऱ्याला. मग शी त्या पोराला वाटलं शिव म्हणते काहीतरी पण त्याने सही दोर आणला. अरे म्हणजे मी जेवण आहे तोपर्यंत रेवलं फाटकं पोतून ठेवलं तर प्रपंच कसं काय शिकतो. इतका जीव अज्ञानी हित करून गेला. अज्ञान बघा महाराष्ट्रात आपण म्हणून आयुष्य जात आहे पा का जगतर ही चरण बाजवतो हे बरोबर नाही. वय जण वाय अज्ञानाचं लक्षण. बेंडकरला सरपणे अर्ध खाल्लं आणि वरचं पुढच्या 2 पायाने मासे सावरतं. कसं येते 40 वय गेलं 50 गेलं हे सगळं काळण खाल्लं तरी पाया बांधून खांदा म्हणजे घर पक्क करायचं. पाया खांदा पक्का बसवा आणि हे आयुष्य तर गेलं आता ह्याला म्हणून अज्ञान. हे पामाऱ्याचं लक्षण. हां विषयीचं लक्षण हे करा ते करा यज्ञ करा स्वर्गात जा हे अज्ञानाचं लक्षण. आता याच्या पुढं अज्ञान गणित सोडवतो गुरूंच्या कृपेने. अज्ञानाचं फार मोठे लक्षण आहे. परमार्थ असून तिथं अज्ञान असतं. हो चिंतन करायचं ज्ञानाचे बी हरली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गाचा सांगते ज्ञानवाला अज्ञान. ज्याच्या दृष्टिक्षेपण मेलेली माणसं उठत ज्यांच्या अभ्यासाने आयुष्य वाढवलं ज्यांनी जिवंत वाघ बसेल आणि 1400 वर्ष अन्न पाणी नाही असं स्वतःच कांती योगाभ्यास सत्तरचे अमृत पण हरली चांगल्याची काय
आता याच्या पुढं संत मंडळीमध्ये तेरलं की गुरुबा काकाच्या मंडळीत नामदेवरायाला कच्चेपणाचे पार्ट दाखवावं लागले. ते कच्चे नव्हते, उद्धवाचा अवतार, पण कच्चेपणाचा पार्ट दाखवला. देव बोलणाऱ्याचं आज्ञा. त्याला पुढे गुरुजींनी सांगा आम्हाला गणित सोडवायचं हे महात्मीच असतात. उगाच उत्तरा करीत आजोबाचा बोलत होते. रामेश्वर शास्त्री ब्रह्मदेवाचा अवतार गुरुजींनी सांगितलं. पण एक पार्ट उरत घेतलं ना, मग चुकीचा कळून ब्रह्म म्हणून रामेश्वरी ही आज्ञा. आता मंडन मिश्र हेच पण आज्ञा कळण्याकरता हे आज्ञाने नसतात. ज्यांच्या घरावर पक्षी पाखरं वेदाबद्दल चर्चा करायची. वेद पुरुषांनी केलं आहे का स्वतः सिद्ध आहे, स्वतः प्रमाण का परता प्रमाण वेद याची चर्चा करणारे कोण? पक्षी. त्या मंडळ मिश्राच्या घरावर एवढा कर्मठ. पण शंकराचार्य पुढे हात टेकावं लागले. आज संपली अज्ञानाची सीमा. आणि पूर्ण स्थिती पोहोचवलेला महात्मा. त्याच्यात विचार चंद्रोदयामध्ये जीवनमुक्ती 4 प्रकारचे आहे. सिद्धांत बिंदूमध्ये जीवनमुक्ती 9 प्रकाराची आहे. आणि सर्व दर्शन या ग्रंथामध्ये 16 प्रकारचे जीवनमुक्ती आहे. असं त्यातले प्रकार नाही. आता मी इकडे आलो ज्ञानाकडे. आणि ज्ञान या शब्दाचा अर्थ एकच लक्ष ठेवा, बिनचूक सच्चिदानंद मी आहे ही बिनचूक समजून न ज्ञान आहे. बाकीचं काही खरं नाही. बाकीचं त्याच्या भूमिकेत शास्त्राने स्वीकारलं पण फळ नाही त्याच्यात. मी तो स्वयात मारा, मी तो स्वयंपूर्ण आयचा अनुभवही झाला. बंधू तयाच्या पावला. बाबा गते पंचदशी गीत पंचदशी विषय आलेला आहे की मी तो स्वयात मारा, मी तो स्वय परब्रह्म ऐसा अनुभव झाला म्हणजे तयाच्या पावला. असं आता इकडे आलो मी. आता अज्ञानाचे किती जर वर्ष सांगितलं तर काही खरं नसतं. व दिशा दाखवली, अज्ञानात दिशा दाखवली. त्याच्यामध्ये आपण कुठे आहे ते आपण आपल्या विचाराने वाटचाल करायची. हे गणित सोडवायचं असतं. उदाहरणे पाठ कर गणित सोडवायचं असतं आणि आपल्याला एक पदवी मिळवून पगार मिळवायचा असतो. तसंच ही आहे, परमार्थाचं गणित सोडवायचे. आता ज्ञानी विचारचंद्रोदयामध्ये सत्वापत्तीपासून सूर्यापर्यंत ज्ञानाचे जीवनमुक्तीचं लक्षण असतं. सिद्धांत बिंदूमध्ये 9 प्रकारची जीवनमुक्ती सांगते. आणि सर्वदर्शन संग्रहामध्ये 16. त्याच्यामध्ये काही राज ऋषी आहेत, काही देव ऋषी आहेत, काही ब्रह्म ऋषी आहेत, काही महंत ऋषी आहेत, काही संत आहेत. आता सीताला तर सांगतो आम्ही, पण रामप्रभू, जनक राजा, हरिश्चंद्र, रुक्मांगद, आणखी कोणी राजे असतील ते, शिवाजी महाराजापर्यंत हे सगळे जीवनमुक्त. वाचते का कोणाला? आणि जनकाला 700 बायका तरी जीवनमुक्त. हरिश्चंद्राचा वनवास झाला, सत्वहारांना जीवनमुक्त होते म्हणून. रामप्रभू जीवनमुक्त, राजऋषी, जनक राजऋषी जीवनमुक्त. मग ते समजून तुम्हाला कुठं कळते? तुम्ही त्यांचा कार्यच मोजता, पण त्याला पापडण्या संबंधच नाही. का चित्रपट म्हणल्यावर 100 चित्र म्हणजे काय होतं? उलटं चित्र लावलं म्हणजे काय होतं? उलटं चित्र म्हणजे शास्त्रबाह्य वागणं ज्ञानीने चुकीचं आहे. आणि रामप्रभू अधिक हे शास्त्राने तसांच्या तसं आलं म्हणजे त्याला 100 चित्र म्हणावं. 100 चित्र उपयोगाचं असतं. आता ज्ञानी झाला आणि काय बी कुठे भलतं करू लागला.
ते मुक्त आहे पण किंमत नाही. आणि दुसरे आता हे त्याला घेऊ आपण ज्ञानाचे चिंतन जीवनमुक्तीचे चिंतन कसं आहे लक्ष. दोहा. यही चिन्ह अज्ञान को जो माने कर्तव्य, सो ज्ञानी सुघर नर नहीं जाकू भवितव्य. टीका. जो कर्तव्य माने सो अज्ञान का चिन्ह है. बस आता कर्तव्य मानलं कसं झालं अज्ञान. कर्तव्य म्हणजे काय वाचून नसतं जमत इथं डोकं चालवावं लागतं. कर्तव्य म्हणजे काय मुलगा वकील झाला पाहिजे, चांगल्या घरी मुलगी गेली पाहिजे, हे विषय पामराचा. आणि दुसरं तीर्थयात्रा करणं, ध्यानधारणा करणं, शास्त्र अध्ययन करणं हे कर्तव्यच. आणि हे त्याला नसतं कोणाला ज्ञानी महात्म्याला. शास्त्र अध्ययन करणं ध्यानधारणा करणं हे साधकाला राहील पण पूर्ण जो झालं त्याला कर्तव्य नाही. तो काय झाला असे कळस आणि भजन करा सावकाश. कळस म्हणजे कर्तव्य अभाव स्थिती. आकाशामध्ये व्यवहार आहे का वायू व्यवहार आहे बाकीचा व्यवहार पण आकाशात. आणि आकाशाच्या ठिकाणी आहे त्याला कर्तव्य कुठलं. तृप्ती झाली आहे जैशी साधन सरीची अपेक्षी देखे आत्मतुष्टी तैसे कर्म नाही. आत्मतुष्टी म्हणजे आत्मानंदामध्ये निमग्न असणारा जो महात्मा त्याला कर्तव्य कशातच नाही. म्हणून सोयीच्छेचं झालं विधी सोयीत झालं समाधी त्याच्या इच्छेवर राहिलं. समाधी त्याच्या इच्छेवर राहिलं. सोयीच्छेचं झाला विधी ते जे बोलल ते म्हणेल ती विधी ती शास्त्र. आणि सोयीत झाला समाधी म्हणजे कोणत्याही काळामध्ये आनंदाचं बाजूला नाही. कोणत्याही काळामध्ये आनंदाचं बाजूला नाही. याला दृष्टांत दिला जातो. राजाची राणी गरिबाच्या घरी गेली तर त्याचं पद बदलतं का. तेव्हा राजाची राणी रथात फिरायला लागली मग राणी नाही का. एखाद्या गरिबाच्या घरी गेली तर राणी नाही का. तशी याची बिनचूक समजूत झाल्यामुळे त्याचा व्यवहार कुठे असेल ते स्वतः समाधी वेळामध्ये स्वरूप सिद्धींनी ते समाधी हरिनामे हे जीवनमुक्तीचं लक्षण आहे. ज्याच्यावर ईश्वर कृपा झाली, ज्याच्यावर गुरु कृपा झाली, ज्याच्यावर शास्त्र कृपा झाली, ज्याच्यावर अंतकरण कृपा झाली त्याला हे अनुभव आहे. अंतकरण कृपा झालेले पुरुष स्वतःचा आनंदात रमलेले असतात. साधूच्या कृपेने बोधाचा निश्चय होतो. त्यांच्या कृपेने शास्त्राने समोर करतो सिद्धांत करतो. ईश्वर कृपेने साधू भेटतो. चारी कृपेने. आता याच्यामध्ये कोणाचं काय ते आपापलं अंतकरण पाहते. आम्ही नाही सांगू शकत. सांगितलं तर कळत नाही झेपत नाही म्हणून सांगत नाही. ज्याला झेपतं त्याला सांगितल्याशिवाय आम्ही राहतच नाही. आता सांगितलं नाही सुरेशला का बरोबर इतराला काही बोलतो का असं. ते भाविक आहेत. याचा जन्म हाताखाली गेला त्याला कळून गेलं म्हणून त्याला तेच बोलावं लागतं असं ते. आता ज्ञानी पुरुषाचं कसं की बघा त्याला कर्तव्य नाही. और जाकू भवितव्य नहीं. एक आणखी एक म्हणत आलं कर्तव्य का नाही रे त्याला. नाही सांगतो मी सांगतो. स्वतःचा सुख अनुभव झालं सुखामध्ये कर्तव्य नाही. सुख प्राप्त नाही तो पण कर्तव्य. सुख प्राप्त झाले की कर्तव्य संपला. स्वरूप सुख जेव्हा स्वतःच आनंदामध्ये निमग्न झाला त्याला कर्तव्य नाही. दुसरी गोष्ट आनंदामध्ये उत्थान नाही कर्तव्य नाही. आनंदामध्ये त्रिपुटी नाही म्हणून कर्तव्य नाही. आनंद हे शब्दाचा विषय नाही म्हणून कर्तव्य नाही. चला बोलणं सोपं आहे. तुकोबाराची चाचणी सांगतात. तुकोबारा म्हणतो तुला ब्रह्मज्ञान झालं मुक्त झालं तो सांगतो तुला मी तुला विचारतो तुला ब्रह्मज्ञान झालं का. तू का म्हणे नये जाणीव अंतरा
मी ब्रह्म आहे ही सुद्धा वृत्ती नाही. तो का म्हणे नाही जाण्यानंतर अंतर सारा आनंदाचा. अंतःकरणामध्ये आनंद स्वतःचा असं प्रगट झाला आणि ते आनंद प्रगट झाल्यामुळे करते अवस्थिती. सांग आता काय होतं सोबत. महाराज वेदन सांगतो गुरुनी सांगावा आणि त्याच्या काना जाऊन हळू सांगा, महाराज तुमचं घोडं मेलं. घोडं मेलं हे ऐकलं चक्करच आली महाराजांना आणि ब्रह्मज्ञान सांगतोय. तसं नाही गे. हा ज्ञानी पुरुषाला कर्तव्य नाही. का नाही? आत्यंतिक दुःखाची आणि परमानंद आणि आणि परमानंद म्हणजे ज्या आनंदाला आखेर विषय नाही तो परमानंद. आणि तेच प्राप्त झालं. कर्तव्य काय? मग ज्ञानी पुरुषाला कर्तव्य निदान गणित तर सोडून दे, पुढचं पुढे बघत राहील. कारण परमात्मा गणित सुटलं तरी त्याला ट्युशनला लोक येतील. और जाकू भवितव्य नहीं कहिए, अन्य रूप हुआ नहीं चाहे, सो नर ज्ञानी कहिए है. ज्याला भवितव्याची चिंता नाही, ज्याला काय एक वाक्य दुसरं अन्य रूप हुआ नहीं चाहिए. आणि त्याला अन्य रूपाची इच्छाच नाही. अन्य रूप कसं होईल? त्याला एकच उदाहरण गुरुजीने सांगा. माऊलीचे हे ते ज्ञानश्री तूप झालं त्याला काय अन्यचं रूप येईल? जोपर्यंत दुधापासून लोण्यापर्यंत अन्यचं रूप होऊ शकेल. पण तूप झाल्यावर तसं येतं. अंतःकरण बाधित झालं. बाधित झाल्यामुळे निर्वासने झाले. ब्रह्मरसगुली त्याची फावली म्हणून निर्वासने झालं. म्हणून निर्वासने अंतःकरणामध्ये अन्यथा होत नाही. जिथे वासना आहे तिथे अन्यथा असते. वासना का नाही? सुखात उठा नाही आणि जग परिस्थिती मात्र आहे. वासना कोणाला? बोलणं झोप आहे. कळणं फार मोठं महत्वाचं. कळणं अंगावर उभारणं महत्वाचं आहे. कळणं न कळणाऱ्यापेक्षा कळणारं ठीक, पण तेवढ्याच भागत आहे. म्हणून त्याला तिन्ही काळाचे नाही. म्हणून गुरुजी सांगायचे ज्याला कुठल्याही अडचण नाही तिन्ही काळात तो मुक्त. तिन्ही काळ नाही तर काल परिच्छिन्नामध्ये असतो. व्यापकामध्ये आहे का त्याला? एकच छोटा सांगतो गुरुजी सांग, सुखाचा व्यवहार नाही चल जा. याला प्रमाण सुखे मी लोक शून्य सारण तेथे वृत्ती निवृत्त झाली आणि जन न दिसे तेथे सुखे मी निजलोक. सुख सहज लिहिलेमध्ये निजलो म्हणजे अभाव स्थिती झाली. आनंदामध्ये रममान झालो. आणि हेच ना ज्ञान पुरुष. असे किती आहेत? आता तुम्हाला कळतील किती आहेत का नाही. याच्या अलीकडे सगळेच आहेत. जगात शिवाजी एकच होऊन गेले तसं एखादाच महात्मा असतो. बाकीचे साधक असतील, भक्त असतील, पंडित असतील, हे असतील वाटचाल करतील. तिथे गेलं मग त्यांचं कौतुक. चला गोप्य तत्व का उपदेश. थांबा एक मिनिट. विषय मनुष्याची किंमत कधी केली नाही देवाने. नाही सांगतो. ज्यावेळेस शेरने एक सत्व पाहणं समजा की वस्त्र रहित जेवायला ठीक आहे. आता ते परत जाऊ देतो. लक्षण तपास स्वयंपाक घरात गेले संकल्प केला. मालकाचं तर सत्य असेल ठीक आहे. प्रगट झालं तुमचं. तसं ज्ञानी पुरुषाचं काय खरं? तर ज्ञानी पुरुषाला स्मरण नाही कसं तर. आणि ज्या स्मरणात अभ्यासही माहीत नाही ते स्मरणने विस्मरण केले. द्रष्टांचे वहिले दिशा व्हायचे. अमृतानुभव आहे हा मोठा सिद्धांत आहे. आपण चिंतन करतो हे सुद्धा स्मरण नाही. बाकी तर नाहीच नाही. बाकी तर
नाहीच नाही. पण आपण स्मरण करतो त्याला गुरुजींनी दर्शन द्यावं, गुरुजींनी दर्शन द्यावं. ह्याचं 100 वर्ष आणि तिचं 95 वर्षाचं स्मरण आहे का दोघाला? अधिकार आहे का नाही? स्मरण आहे का? तसं याचा दृढ मिथ्यात्व निश्चय झाला ध्यादिक जपाविषयी, तो जीवनमुक्त पुरुष आनंद भोगू शकतो आणि करतोय अवस्थितीतून. आणि किंचित जरी जग सत्याचं असलं ना मग अभ्यास करावा लागतो. म्हणता येतं, माणूस म्हणतात ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव येऊन अपरा, हा जो ब्रह्म वेगळा नाही सांगता येईल. ब्रह्म सत्य म्हणता येईल, जग मिथ्या म्हणता येईल, पण मनाला विचार खोटा असतो. अंगावर परमार्थ घ्या गुरुजी म्हणायचे. चला आता त्या चिंतन काय लिहिलं त्याच्यावर विचार करू. आता त्याचा अर्थ कळतो. गोप्य तत्व का उपदेश. आता गोप्य तत्व म्हणजे कळायला कठीण, त्याचा उपदेश, त्याचा विचार. छंद. एक अखंडित ब्रह्म असंग, अजन्म अदृश्य अरूप अनामी. मूल अज्ञान न सूक्ष्म स्थूल, समष्टि न वेष्टिपनो नहीं तामे. आज येतो. ईसन सूत्र विराट न प्राज्ञ, न तेजस विस्वस्वरूप न जाने. भोग न जोग न बंध न मोच, नहीं कछुआ में रूहे सबवा में. जागृत में जो प्रपंच प्रभासत, सो सब बुद्धि विलास बन्यो है. जू सुपने मही भोग्य न भोग, तौ इक चित्र विचित्र जनो है. लीन सुषुप्ति में मति होत ही, भेद भगे इक रूप सुन्यो है. बुद्धि रचो जो मनोरथ मात्र सु, निश्चल बुद्धि प्रकाश भन्यो है. याच्यावर टीका नाहीये. बरं, आता वाच एक वाक्य परत. गोप्योपदेशाचा दोहा वाच. एक अखंडित ब्रह्म असंग. एक ब्रह्म असणारं ते अखंड आहे, खंड रहित आहे, ज्याचा पदार्थाने काळाने देशाने बाद होत नाही, ते अखंड. आणि एक असंग म्हणजे त्याला कोणाचा संबंध नाही. अजन्म अदृश्य अरूप अनामी. ते अजन्म आहे, त्याला मरण नाही, अदृश्य म्हणजे कळायला कठीण आहे. अदृश्य म्हणजे दृष्टी नाही, दृष्टी नाही, तर सगळ्याचा द्रष्टा आहे. ते दृश्य कोणाचं तो दृश्य का नाही, तो दृश्य का नाही, सगळ्याचा द्रष्टा आहे. मग त्याला कोण जाणे, म्हणून अदृश्य. अरूप म्हणजे त्याला रूप नाही, अनामी त्याला नावही नाही. मूल अज्ञान सूक्ष्म स्थूल. आणि तिथं मूळ अज्ञान नाही, सूक्ष्म देह नाही, स्थूल देह नाही. समष्टि न वेष्टिपनो नहीं तामे. तिथे समष्टी बी नाही, वेष्टी बी नाही. वेष्टी म्हणजे जीव जसा बी नाही, समष्टी म्हणजे ईश्वर बी नाही. ईस न सूत्र विराट न प्राज्ञ न तेजस विस्वस्वरूप न जाने. विराट हे ब्रह्म सूत्रात्मा हे नाही, स्थूल सूक्ष्म कारण हे बी नाही, प्राज्ञ बी नाही, तेजस बी नाही, आणि विश्वाभिमान बी नाही. भोग न जोग न बंधन मोच. तिथं भोग नाही, बंधन नाही, जोग नाही. जोग म्हणजे एक नाथ संप्रदाय, हे जोगी, हे जोगी नाही बरं का, गावातले जोगी नाही, हे भोगी आहेत. जोगी वही कहता है कबीर महाराज का, अरे जोगी वही हो जो उन्मन जाने सो जोगी है, ये तो सब भोगी है. ते जोगी कान पड़े जोगी होता हो, जोगी नहीं रहता. जोगी जो उन्मनी अवस्था भोगता वही जोगी रहता है. बोले ये काय के जोगी है, ये भोगी है. चलो मग तिथं जोगी नाही म्हणजे नवनाथाचं जे जोग आहे ते तिथं नाही. स्वरूपात ठिकाण नाही. पुढे नमोच म्हणजे नमस्कार नाही. नहीं कछुआ में रूहे सबवा में. आणि तिथं कुठं का सुखे म्हणजे लोक शून्य सारून तिथे नभासारखं आकाश सारखं आहे.
जागृत में जो प्रपंच प्रभासत सो सब बुद्धि विलास बने हुए. आता जागरण म्हणजे प्रपंच होतं ते बुद्धीचा विलास आहे, बुद्धीचा विकार आहे. जो सुपने मही भोग्य न भोग तौ इक चित्र विचित्र जन. मग स्वप्नामध्ये भोग्य नाही भोगता नाही, तसं हे विचित्र आहे, तिथं भोग्य नाही भोगता नाही. लीन सुषुप्ति में मती होत ही भेद भगे इक रूप सुने. जसं झोपेमध्ये वृत्ती लीन होती तिथं भेद नाही, त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती नाही झाल्यामुळे भेदही नाही. बुद्धि रचो जो मनोरथ मात्रसु निश्चल बुद्धि प्रकाश बन्योगे. आणि बुद्धी नाना प्रकारचे संकल्प करते, चित्रपट दाखवते आणि त्याचाच प्रकाशक तू आहे, म्हणून बुद्धीचे चित्रपट हे तू नाहीस. निश्चल त्याच्यावर टीप दिली. निश्चल कहिए ब्रह्म सो बुद्धि को प्रकाशक सिद्धांत में कहो है. याते क्षणिक विज्ञानवादी के मत में अतिव्याप्ति नहीं. काहे ते तिसके मत में बुद्धि से भिन्न पदार्थ प्रकाशक के अभावते. आता त्याच्यामध्ये बुद्धी सगळ्याला जाणते, क्षणिक विज्ञानवादी नसते का, पण अखंड रस एक ब्रह्म असणार आहे ते हे बुद्धीचा प्रकाशक आहे, म्हणून अतिव्याप्ती नाही. बुद्धी जड आहे, बुद्धी ही प्रकाश रूप मानलीस, पण बुद्धी विकसित आहे असं तुझं म्हणणं आहे, पण बुद्धी जड आहे, बुद्धीच्या ठिकाणी विकार आहे आणि त्याचा तो प्रकाशक मानतो, पण तसं ते बुद्धीचा अधिष्ठान आम्ही चेतन साक्षी रूप आहे, म्हणून बुद्धीला प्रकाशक करणारं साक्षी म्हणजे बुद्धी ब्रह्म नाही, बुद्धी ज्ञानरूप नाही, म्हणून अतिव्याप्ती दोष सोडायला. अतिव्याप्ती दोष कशाला म्हणायचं, तर एक लक्षण सगळीकडे बसणे हे अतिव्याप्ती म्हणावं. त्याला द्रष्टांत सगळं गाव स्वतःच असतं का, पण जास्त संख्या म्हणजे त्याला काय म्हणायचं, हे अतिव्याप्ती म्हणावं. म्हणून एक लक्षण म्हणजे सगळं गाव दारोडेच आहे, शक्य आहे का, त्याला काय म्हणा अतिव्याप्ती. सगळे मूर्खच आहेत असं कसं आहे, म्हणून एक लक्षण चौकडे बसले त्याला अतिव्याप्ती म्हणावं. आणि अतिव्याप्ती दोष नाही, त्याने बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान मानलं तर नाही, आणि आत्मज्ञान रूप आणि बुद्धी ज्ञानरूप. मग आता अतिव्याप्ती झालं का नाही, ज्ञान हे लक्षण तुझ्याकडे बसलं का नाही, मग ज्ञान बुद्धी तर प्रकाशक साक्षी चैतन्य अखंड ब्रह्म आहे आणि बुद्धी जड आहे, म्हणून अतिव्याप्ती दोष उडाला. सवय छंद जाके ही ज्ञान उजियारो तम अंधियारो खरो विनाश. आणि ज्याला ही ज्ञान प्रगट झालं त्याच्या ज्ञानाच्या दृष्टीने अज्ञान नाहीच झाला, अज्ञान रूपी अंधकार. सदा असंग एकर सातम ब्रह्मरूपसो स्वयं प्रकाश. आणि तो सदा असंग आहे, आणखी कसा एकरस. एक रस म्हणजे व्यापक आहे, ब्रह्मरूप सो स्वयं प्रकाश. आणि ते ब्रह्मरूप असून स्वयं प्रकाश म्हणून स्वतः ज्ञान रूप आहे. ना कछु भयो न है नहीं है. तिथं काय भीती नाही, काही नाही. जगत मनोरथ मात्र विलास. जगत हे त्यात एक मनोरथ आहे, त्यात एक मनोराज्य आहे, पण ते मनोराज्य आहे ते खरं नसतं. ताकी प्राप्ती निवृत्ती न चाहत जीव ज्ञानी के कोऊ न आस. म्हणजे ज्ञानाला कुठली त्रास नाही, प्राप्तीची नाही, निवृत्तीची नाही. देखे सुने न देखे. ते ऐकून ऐकतो, पाहून न पाहतो असं ते. ऐकून ऐकतो, पाहून पाहत नाही. तसंच आहे. तुम्ही थोडं जर विचार केला तर है ना, हे तुम्ही पाहता ना, तुम्ही पाहता नाही, तुम्ही ही ज्याला पाहता त्या पाहणाऱ्याला तुम्ही पाहतात, मग तुम्ही पाहून न पाहतात का नाही. हे पाहतात ते जीव आणि त्याला तुम्ही पाहतात, मग पाहून न पाहता. आता ऐकत होते मन, त्या मन ऐकणाऱ्याला तुम्ही पाहता, म्हणजे ऐकून न ऐकायचं, पाहून पाहत नाही. सबरस गहेरू लेतन स्वाद. आणि ते सगळं करतो, पण त्याला काही संबंध नाही. ते वाटतं तसं ते देही. अरे नाही,
याच्यापेक्षा जयाच्या करणार घडोका स्त्री लोकांचा घात तर त्यांनी तिला क्षमात बोलूच नाही अशी स्थिती येते. जयाच्या करण्यात घडोका स्त्री लोकांचा घात ज्याच्या करण्यावर तिने लोक जर मारले पण त्यांनी केल्या क्षमात बोलूच नाही. आणि हे आमचे नारायण डॉक्टर वैद्य कर्तव्य कर्म ते निष्कर्म हे जाणते स्वर्म गुरुकम्य बहुत सुकृताचा पूर्ण अभ्यासाला जास्त गुरुचा तो ठिकाणी विचारा पण करुणा करता तो सुद्धा करुणा करतायस अंतकरण करता का तो करतो अंतकरण. मग कर्तव्याचा अभिमानमुळे अज्ञानपणे सगळं करणं कोणाचं आहे अंतकरण त्याचा द्रष्टा आहेस ना. मग तुझ्या सत्य अंतकरण करता नाही म्हणून करुणा करता झाला का नाही तू है का रे. तुझ्या सत्याने अंतकरण करताय मग तुझ्या सत्य करता म्हणून तू आकरतायस तुझी सत्य त्याला आहे करणारा अंतकरण आहे. आणि हे न कळलं म्हणजे जीव दशा आणि हे कळलं म्हणजे कोण आकरता है ना. करते कर्म ते तिथे निष्कर्म परी हे जाणती सुवर्म गुरुकर्मजी हे खास गुरुचे दास त्याला शिकवत पाहिजे आणि गुरुच असलेच पाहिजे. जोड मुक्त नाही तर काय आता हां नको तिकडे वरती गेलो ग तो विषय अर्थ वाचा श्लोक आहे आता श्लोक ते ज्ञानेश्वरीचा 6व्या अध्यायातला आहे. ते स्पर्श व्यसन ग्रहण हे सगळंच आहे. स्पर्श करतो सगळ्या इंद्रियाचा व्यवहार करतो पण त्या इंद्रियाचा याचा काही संबंध नाही. मग वाच तेवढ्या श्लोकाचा अर्थ वेळ असला तर आणि विषय बदलला असेल तर राहू दे तुझी इच्छा नसेल तर मोठा विषय राहू दे. मग कुंडली करू जीवनमुक्तीचं कर्म महापात्राची पती होती जीवनमुक्त हेळावं. मग अंतकरण कधी ठरलं तर जीवनमुक्त आहे. सगळ्या जहादिक इंद्रियाचा दर्शन झाला तर जीवनमुक्त आहे. जहादिक जगत निश्चित बाधित ठरल्यावर जीवनमुक्त आहे. पण बाधित म्हणजे चित्रासारखं बाधित म्हणजे प्लास्टिकची भावली बेगडाची भावली तसं जहादिक जगत आहे. आणि तिथं जहादिक जगत प्लास्टिकची भावली बेगडाची भावली तिथं कार्यकारण भावना तिथं जगली भावना तिथं नाटक होतं ना. चित्रात कोणतं नाटक होतं चित्राची बाईन त्याच्या कडेल ते मूल आहे ते मुलंच वय जास्त त्या बाईचं वय जास्त कोणाचंच नाही. मग तिथं जन्मी भावायचा मग कुणाचे गणगोत कुठे वाटतं हे म्हणून परमार्थ अधिकाऱ्याशिवाय आपण एवढं तुमचं पुण्य नाही केले तसं तुम्ही अधिकारी आहेत का आम्ही म्हणू शकत नाही आणि अनधिकारी म्हणू शकत नाही. फक्त चिंतनात बसलं जेवढं